मित्रांनो नमस्कार। आज आहे 5 जुलै आणि दुपारचे 12 वाजत आहेत। आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे। बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान हवामानाचा अंदाज काय राहणार आहे। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल, या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यावरती बाष्पाचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला बघायला मिळत असेल आणि याच पुरवठ्यामुळे राज्यावरती पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा जोर वाढताना बघायला मिळत आहे। आणि सोबतच महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच मध्य प्रदेश, त्यानंतर छत्तीसगड आहे, त्यानंतर गुजरात आहे, या दरम्यानच्या परिसरामध्ये कमी दाबाचा पट्टा कायम असल्यामुळे राज्यावरती पुन्हा एकदा बाष्पाचा पुरवठा सुरळीतपणे होऊ लागलेला आहे। आणि याच्याच कारणामुळे आज राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस, तर काही जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असणार आहे। तर सविस्तररित्या बघूया आपण। या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नंदुरबार आहे, नवापूर आहे, साक्री आहे, धुळे, शिरपूर, त्यानंतर दक्षिणेकडे मालेगाव, वायरा, औवा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज, तर काही परिसरामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळतील। तर दक्षिणेकडे म्हणजेच जळगाव, पाचोरा, सिल्लोड, त्यानंतर चिखली आहे, बुलढाणा, त्यानंतर कन्नड, सिल्लोड, पाचोरा या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज, तर काही परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट सुद्धा आपल्याला ठिकठिकाणी या परिसरामध्ये बघायला मिळत आहे। सोबतच मित्रांनो, दक्षिणेकडे छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड, जालना, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, त्यानंतर अहमदनगर आहे, जामखेड आहे, बीड आहे, त्यानंतर कैज, माजलगाव, सैलू, सोबतच जालना हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्राचा परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल। तर दक्षिणेकडे म्हणजेच जो अहमदनगर पासून दक्षिणेकडचा परिसर आहे यामध्ये जामखेड आहे, करमाळा आहे, सोबतच दौंड, बारामती, इंदापूर, बार्शी आहे, पंढरपूर आहे, सोलापूर, जत, इंदी, वैजापूर हा जेवढा पण मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे। सर्वदूर असा पावसाचा अंदाज राहणार नाही, परंतु ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो। सोबतच मित्रांनो, लातूर, त्यानंतर तुळजापूर आहे, पेठ आहे, सोबतच बसव कल्याण, उदगीर, अहमदपूर, धाराशिव, परळी, कैज, बार्शी, उत्तरेकडे बीड, माजलगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। तर काही परिसरामध्ये म्हणजेच लातूरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे, बसव कल्याण, उदगीर, बिदार या दरम्यान आपल्याला हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळेल। तर उत्तरेकडे म्हणजेच नांदेड, वागला आहे, सोबतच परभणी आहे, परळी आहे, माजलगाव, सैलू आहे, त्यानंतर हिंगोली, उमरखेड या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल। तर उत्तरेकडे म्हणजेच विदर्भात जर बघायचं झालं तर पावसाचा जोर वाढलेला आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये हिंगोली आहे, त्यानंतर पुसद आहे, दिग्रस, दारवा, नेर, यवतमाळ, पांढरकवडा या दरम्यानच्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल। तर उत्तरेकडे पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे। यामध्ये लोणारचा उत्तरेकडचा भाग, चिखली, खामगाव, अकोला, त्यानंतर अकोटा आहे, कारंजा, वाशिम, त्यानंतर अमरावती, आर्वी, यवतमाळचा उत्तरेकडचा परिसर, अचलपूर हा जेवढा पण विदर्भाचा उत्तरेकडचा भाग आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल। म्हणजेच या भागामध्ये ठिकठिकाणी आपल्याला पावसाचा येलो अलर्ट, तर 1-2 ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा बघायला मिळू शकतो। त्यानंतर मित्रांनो, पूर्व विदर्भामध्ये जर बघायचं झालं म्हणजेच वर्धा आहे, कोंढारी आहे, संसार, घोटी, नागपूर, भंडारा, उमरेड, देसाईगंज आहे, गडचिरोली आहे, ताडोबा, चंद्रपूर आणि राजुरा हा पूर्व विदर्भाचा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील। यामध्ये पुन्हा एकदा गोंदिया, वारशिवनी, शिवनी, परसवाडा, डोंगरगड, अंबागड चौकी, कापसी आहे, देसाईगंज या भागात सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात रिमझिम स्वरूपाच्या पावसाचे ढगाळ वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो,
कोकण किनारपट्टीचा जर उत्तरेकडचा परिसर बघायचा झाला म्हणजेच नाशिक आहे, त्यानंतर इगतपुरी, वाडा, पालघर, डहाणू, सिल्वासा या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहील. तर नाशिक, इगतपुरी, वाडा या दरम्यानच्या भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सुद्धा आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो. त्यानंतर कल्याण व डोंबिवली, मुंबई, खोपोली, खेड, पुणे आणि जुन्नर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहतील. तर दक्षिणेकडे गोरेगाव, चिपळूण, सातारा, त्यानंतर कोल्हापूर आहे, रत्नागिरी, कराड, कोंडुली, राजापूर, सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागात सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल. तर पूर्वेकडे काहीसा आपल्याला पावसाचा जोर कमी होताना बघायला मिळत आहे, म्हणजेच कोडोली, सांगली, रायबाग, निपणी, गोकाक, जामखांडी आहे, जत आहे, त्यानंतर विटा आहे, कराड, विटा, वडूज, सातारा हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे. खास करून आता लगेच दुपारपर्यंत आपल्याला या भागामध्ये मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात. एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो, राज्यावरती पुन्हा एकदा बाष्पाचा पुरवठा सुरळीतपणे होऊ लागल्यानंतर राज्यामध्ये पावसाचा जोर आणखी एकदा वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे. खास करून विदर्भ, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर, सोबतच दक्षिणेकडचा परिसर आणि कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, हा होता दिनांक 5 जुलै दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. धन्यवाद.